बाबासाहेब तुम्ही चुकलात, कारण तुम्ही या देशाला संविधान दिलं, समता आणि स्वातंत्र्याची मूल्य दिलीत. तुमचा अपमान करणाऱ्यांना राहू द्यायचं होतं ना गुलामगिरीच्या मालमत्तेत. बाबासाहेब तुम्ही चुकलात, कारण इथल्या स्त्रियांसाठी तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. बाकीच्या मंत्र्यांसारखी करायची होती ना तुम्ही सुद्धा मौज मजा, कारण इथल्या स्त्रियांना तसाही त्यांच्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष माहिती नाही. बाबासाहेब तुम्ही चुकला, कारण तुम्ही हिंदू कोड बिल आणलं. इथल्या माय माऊलीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभा करण्याचा प्रयत्न केला. वारशाचा अधिकार असेल, संपत्तीचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, असे अनेक अधिकार देण्याचे प्रयत्न केले, पण इथल्या स्त्रियांना तुमचं महत्व माहिती नाही. बाबासाहेब तुम्ही चुकला, कारण 15-15 तास काम करणाऱ्या कामगारांना दिवसातून फक्त 8 तास काम दिलं जावं यासाठी तुम्ही कायदा आणला. 7-7 दिवस काम करून थकणाऱ्या कामगाराला तुम्ही 1 दिवसाची सुट्टी म्हणजे विकेंड दिला, आणि त्याच विकेंडला तो कामगार तुमच्या नावानं खापर फोडतो. बाबासाहेब तुम्ही चुकला, कारण तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, नाहीतर उच्चवर्णीय समाज आणि दलित एकाच घरात राहिले असते ना जसे आधी राहत होते. आरक्षणामुळे त्यांच्यात दरी पडली ना. बाबासाहेब तुम्ही चुकला, कारण तुम्ही मनुस्मृतीचं दहन केलं. होऊ द्यायचं होतं ना इथल्या बहुजनांवर आणि महिलांवर ते अत्याचार. त्यानंतर त्यांना कळलं असं तुम्ही त्यांच्यासाठी किती संघर्ष करत होतात. बाबासाहेब तुम्ही चुकला, कारण तुम्ही आम्हाला सांगितलं शिक्का आणि संघटित व्हा. आज खूप वाईट वाटतं जेव्हा तुमच्या स्मारकासमोर अशी अभद्र गाणी लावली जातात, नाच गाणं केलं जातं. आणि बाबासाहेब तुम्ही खरंच चुकलात, कारण तुम्ही या देशामध्ये जन्म घेतला. या देशासाठी एवढं झिजून आज तुमच्या स्मारकांची विटंबना केली जाते. तुमची पुस्तकं झाली जातात, तुमच्या स्मारकावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. तुम्ही जर दुसऱ्या देशात जन्म घेतला असताना आज तिथं तुमचे सोन्याचे पुतळे उभे केलेले असते, तुमच्या नावाची शहरं असतील, तुमच्या नावाची विद्यापीठ असतील, आणि तिथे जगभरातलं लोक आले असतील अभ्यासायला की जगातला सगळ्यात महान विचारवंत कसा होता. बाबासाहेब तुम्ही खरंच चुकलात.